जेता 9464 या यूट्यूब चॅनलमध्ये सोलापूर महानगरपालिकेमध्ये तात्काळ भरती करण्यात येत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया तर कोणते कोणते पद आणि कोणत्या कोणत्या जागा निघालेल्या आहेत। तर जाहिरात प्रसिद्धीकरण, पण त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्यामार्फत शिकाऊ उमेदवार कायदा 1961 अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेमध्ये सन 2024-25 चे सत्रांकरिता शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून उत्तीर्ण झालेले म्हणजेच ITI पास झालेल्या विद्यार्थ्यांकडून पुढे सांगितलेल्या तक्त्यात नमूद पदाकरिता 1 वर्षाच्या विहित प्रशिक्षण कालावधीसाठी शासन निर्णयानुसार मासिक विद्यावेतन म्हणजेच स्टायपंड तत्वावर अर्ज मागविण्यात येत असून त्याकरिता 12/8/2024 ते 26/8/2024 अखेर आपल्या गुगलवर जाऊन apprenticeship.india.gov.in प्रणालीमध्ये इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज भरावायचा आहे। तर मित्रांनो, तुमचा जर ट्रेड ITI इलेक्ट्रिशियन, वायरमन, पंप ऑपरेटर, संगणक ऑपरेटर, मेसन, गवंडी, मोटर मेकॅनिक, सुतार, प्लंबर हे जर ट्रेड तुमचा झालेला असेल तर ह्याच ट्रेड झालेल्या विद्यार्थ्यांना ह्या महानगरपालिकेमध्ये जॉब करता येणार आहे। तर तुम्हाला किती पदांसाठी कोणत्या ट्रेडला किती पद आहे हे आपण बघूया। तर इलेक्ट्रिशियन पदासाठी 5 जागा आहे, वायरमन पदासाठी 5 आहे, पंप ऑपरेटरसाठी 9 आहे, संगणक ऑपरेटर म्हणजे कोपासाठी 5 आहे, गवंडी मेसनसाठी 1 जागा आहे, मोटर मेकॅनिकसाठी 1 आहे आणि सुतारसाठी 2 आणि प्लंबर 12 आहे। तर यासाठी तुम्हाला शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून इलेक्ट्रिशियन कोर्स उत्तीर्ण करणं गरजेचं आहे, तरच तुम्ही इथे पात्र होऊ शकता। तर अर्ज करण्याच्या उमेदवारांकरता खालील शर्ती व अटी बंधनकारक राहील। तर तुम्ही म्हणत असाल की हे पद कंपल्सरी असेल, परमनंट असेल, तर असं काही नाही आहे। तर तुम्ही जर हा ट्रेड केलेला असेल 12/8/2024 ते 26/8/2024 अखेर तुम्हाला जी वेबसाईट आता दिसत असेल किंवा मी याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊन देतो, तर या लिंकवर क्लिक करून तुम्हाला अर्ज भरावायचा आहे। प्रणालीमधील 12/8/2024 पूर्वीच्या भरलेल्या अर्जाचा तसेच 26/8/2024 नंतर भरलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही। तर तुम्ही तात्काळ हा अर्ज आजच भरून घ्या। सदरच्या नेमणुका या फक्त शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी म्हणून विहित कालावधीसाठी शासन निर्णयानुसार देय असलेल्या विद्यावेतनावर आहेत। प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर नेमणूक संपुष्टात येईल। व्यावसायिक पदावरील शिकाऊ उमेदवाराचा महानगरपालिका आस्थापनेवर कोणत्याही प्रकारचा हक्क राहणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथं फक्त शिकाऊ उमेदवार म्हणून 11 महिन्याच्या कालावधीसाठीच इथं पात्र असणार आहे। त्यानंतर तुम्ही म्हणसाल की मला परमनंट करा, मी नंतर काम करण्यास मी इच्छुक आहे, तर असं काहीही होणार नाही। तुम्हाला फक्त इथल्या आस्थापनेवर 11 महिनेच तुमचं काम पाहणार आहे। तर शासन निर्णयानुसार इलेक्ट्रिशियन, वायरमन व मोटर मेकॅनिक या ट्रेडच्या शिकाऊ उमेदवारांना विद्यावेतन म्हणून दरमहा 11,700 रुपये, पंप ऑपरेटर, संगणक ऑपरेटर, मेसन, गवंडी, सुतार, प्लंबर या उमेदवारांना 10,400 इतके विद्यावेतन अदा करण्यात येणार आहे। तर तुम्हाला फक्त ज्या विद्यार्थ्यांचं पंप ऑपरेटर, संगणक ऑपरेटर हे झालेलं आहे त्यांना 10,400 मिळणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं इलेक्ट्रिशियन, वायर, मोटर मेकॅनिक हा ट्रेड झालेला आहे त्यांना 11,700 एवढं विद्यावेतन मिळणार आहे। तर शिकाऊ उमेदवारांना नियुक्ती आदेशातील नमूद खात्यांमध्येच काम करणे बंधनकारक राहील। तर तुम्हाला हे जे सांगितलेलं आहे तेच काम करण्यात तुम्हाला करावं लागेल। तुम्ही जर म्हटलं इकडं मला इथं काम करायचं आहे, तिथं काम करायचं आहे, असं होणार नाही। तर त्याचं
विभाग बदल करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव तंत्राचा वापर केल्यास आपली नियुक्ती तात्काळ संपुष्टात आणण्यात येईल. प्रशिक्षण कालावधी उमेदवाराची गैरहजेरी व गैरवर्तणूक आढळून आल्यास त्यास कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता प्रशिक्षणार्थी पदावरून कमी केले जाईल. तसेच कोणताही मोबदला दिला जाणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही प्रकारचं गैरवर्तणूक केलं, काय तिथं भांडण वगैरे झालं, तुम्हाला तात्काळ त्या पदावरून काढून टाकण्यात येईल. मेरिट लिस्टनुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. विद्यार्थ्यांकडून अर्धवट किंवा अपूर्ण अर्ज भरल्यास, विद्यार्थ्यांचा अर्ज नाकारला गेल्यास अथवा अपात्र ठरला गेल्यास त्याबाबतची सर्वस्व जबाबदारी संबंधित विद्यार्थ्याची राहील. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अर्ज सुस्पष्ट आणि चांगल्या अक्षरात आणि पूर्ण अर्ज भरा, जेणेकरून तुम्ही अपात्र होणार नाही. याबाबत विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची तक्रार स्वीकारली तिथं जाणार पण नाही. तर नमूद केलेल्या अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार व भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही क्षमी बदल करण्याचे अधिकार माननीय आयुक्त यांनी राखून ठेवलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशी प्रकारची ही भरती आहे. जर तुम्हाला इथं काम करण्यास इच्छुक असाल, 1 वर्षासाठी ही 11 महिन्याची तुम्हाला काम करायला तिथं मिळेल. त्यानंतर तुम्हाला इथं अनुभव प्रमाणपत्रसुद्धा मिळणार आहे. तर तुम्ही इथं लवकरात लवकर अर्ज भरा आणि काम करा. तर व्हिडिओ आवडला असेल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही भरती कशी वाटली. तर धन्यवाद. जय श्रीराम.